सकूच्या लग्नात मी हीच बोरमाळ सकूच्या गळ्यात पाहिली होती. तेव्हाच ठरवलं की खऱ्या दागिन्यातील बोरमाळ ही मीच घेणार. मोठी शाणी आहेस ग. तू सकूच्या लग्नात बघितली होतीस ना. मी तर दादा आजोबांनी सकूला दिले तेव्हापासूनच यावर नजर ठेवून होते आणि ही बोरमाळ मला छान दिसेल. एक हात तोडला ना तसा दुसरा हात पण कचकन तोडेन. ए आई, ही बघ ना माझ्या हातावरून बोलते. काय ग तुम्ही गप्प बसा. सारख्या काय भांडत असता ग. अशानी एकही दागिना देणार नाही तुम्हाला. आणि इंदू, हाड वैद्यांनी कसा बसा जुळवलाय तिचा हात. त्या हातावरून काही करू नकोस. धड्याने लग्न करून जा एकदा सासरी, म्हणजे माझी जबाबदारी संपली. असा हात बीत मोडता कामा नाही. आई, तू आम्हाला दागिने देणार नाही मग सकूचे दागिने कोणाला देणार? काय ग तुझी अक्कल? आई लगेच जाऊन ते सकूला देणार आहे का? आई आपलं असंच म्हणाली. बघ हा बिंदू, पुन्हा माझी अक्कल काढली तर हाच हात खरंच पिरगळेन. आता मात्र खरंच धपाटे घाली ना. किती वेळा सांगितलंय का तुम्हाला, सखूचे दागिने नाही म्हणायचं. हे दागिने सखूचे आहेत का? दादानी दिलेत आजीचे दागिने तिला. ती आजी पण तुमची आजीच आहे ना. मग उगाच तारे तोडू नका. कुठेतरी काहीतरी पचकल आणि मला अडचणीत आणाल. हे दागिने तुमचेच आहेत, दोघींना वाटून देणार आहे मी. तोपर्यंत भांडू नका सारख्या. मामी, बाई, सकू आली की काय? ए तिच्या नजरेस नाही पडता का? आवरा आवरा. मामी